नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7 स्कॉलरशिप विषय गणित त्यामधील एक्झरसाइज 8.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर 8.1 मधील क्वेश्चन्स अभ्यासा, म्हणजे ह्याच्यातील प्रश्न तुम्हाला सोपे जातील. क्वेश्चन नंबर 1, 6.28 इंटू 3.14 अपॉन 9.42 डिवायडेड बाय 3.14 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12.56. आता असे जेव्हा उदाहरण असतात ना, याच्यामध्ये बहुतेक हे एकमेकांना डिव्हाइड होतात, म्हणजे कॅन्सलेशन इथे आपल्याला करावं लागतं. आता इथे काळजीपूर्वक बघा, हे 3 आहे इथे आणि हे 9. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. इथेच आपण कॅन्सल करू, परत लिहायची गरज नाही. 3 3 जा 9, 14 14 1 जा 14, 14 2 जा 28, 14 3 जा 42. म्हणजे यांनी हे किती आणि डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत. म्हणजे 3.14 जा 3.14 3 जा किती येईल, हे 9.42. म्हणजे हे याला डिवाइड होतं 3 ने. नंतर आता इथं हे होत नाही. आता इथं बघूयात पुढे काय आलं. हे 6.28 अपॉन इथं आलं 3. आता हे डिव्हाइड आहे, डिव्हिजन. त्याच्याऐवजी आपण इथं काय करत असतो, मल्टिप्लिकेशन करतो आणि याचा रेसिप्रोकल लिहितो किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. म्हणजे खालची डिनॉमिनेटर असेल तर न्यूमरेटरला आणि न्यूमरेटर जो असेल तो डिनॉमिनेटरला आपण लिहितो. मग इथे 12.56 अपॉन 3.14 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय 3.14 इंटू 3.14. सोयीसाठी आपण त्याला वेगळं करूयात. आता या ठिकाणी ही नंबर आणि ही नंबर बघा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 14 1 जा 14, 14 2 जा 28. म्हणजे इथं किती नाही डिवाइड होतं, हे 2 ने. किती होतं, 2 ने. हा नंबर आणि हा नंबर बघा. 3 4 जा 12 आणि 14 4 जा 56. म्हणजे यांनी हे 1 हे होतं 4 ने डिवाइड. ठीक आहे. मग काय उरलं इथे बघा. आता 2 and 4, 2 इंटू 4 8, 3 इंटू 1 1 म्हणजे 3, 8/3. ऑप्शन नंबर 4. म्हणजे असं जरी खूप मोठं दिसत असलं, परंतु हे सगळे काय होतात, इथं कॅन्सल होत असतात. क्वेश्चन नंबर 2, 0.2 प्लस 0.02 इंटू 0.002 मायनस 0.02. आता इथं ॲडिशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि सबट्रॅक्शन आहे. आता तुम्हाला रूल माहीत झाला आहे की ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन असेल तर त्याच्यामध्ये अगोदर काय केलं जातं, तर मल्टिप्लिकेशन केलं जातं. ठीक आहे. मग हे 0.2 इथं आपण तसंच लिहिलं, हे प्लस घेतला. आता याचा मल्टिप्लिकेशन हे 2 and 2 4, याचा अगोदर मल्टिप्लिकेशन इथं 4 असेल. ठीक आहे. आता डेसिमल पॉईंट इथं 1 2, डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत. इथं 1 2 3, म्हणजे टोटल किती झाले 1 2 3 4 5. इथे 1 2 3 4 5 नंतर डेसिमल पॉईंट आणि मग 0. हा याचा मल्टिप्लिकेशन आला मायनस 0.02. आता इथे पहिल्यांदा यांची ॲडिशन केली. आता यांची ॲडिशन करताना काय करणार आपण, 0.2 प्लस 0.004. आता हे डायरेक्ट मी इथं करतो. जर येत नसेल तर मग त्याला डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट द्यायचं, ही त्याच्या खाली नंबर लिहायची, पण तशी गरज नाही. 0. हे 2 इथं असेल, हे 2 आणि या 0ची ॲडिशन होईल, हे 2, हे 1 2 3, 1 2 3 आणि हे खाली 4. ठीक आहे. हे आलीच ॲडिशन. आणि याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचं आहे, मायनस डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट ठेवला सबट्रॅक्शन करत असताना, आणि हे 0 आणि 2 ही त्याची सबट्रॅक्शन. हे 4 0 0, हे 8 आणि या ठिकाणी 1 पॉईंटला पॉईंट 0. म्हणजे काय येईल 18, म्हणजे 0.18004, 18004. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स लाय बिटवीन 1/2 अँड 1/3. असाच प्रश्न आपण 8.1 मध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे आणि तिथेही डिनॉमिनेटर 12च होता. आता याला 12 मध्ये कन्वर्ट करायचं, त्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हा काय येईल 3/12. आणि इथं 12चं डिनॉमिनेटर करायचं तर याला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 4 ने. म्हणजे हा काय येईल 6 1 जा 6, 6 2 जा 12.
आणि हा येईल 4 1 जा 4, 4 3 जा 12. आता याच्यामधले म्हणजे 6 आणि 4च्या मध्ये कोण येतं? 6 आणि 4च्या मध्ये 5 येतात. हे 3 इथे येत नाही, 5 येतात. 5/12. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 4. 0.36 इंटू 0.27 इंटू असे मल्टिप्लिकेशन, इथं मल्टिप्लिकेशनच आहे हा एक भाग. आता इथे याला आपण 100ने मल्टिप्लाय केलं, इथं 100ने मल्टिप्लाय केलं, इथं 100ने मल्टिप्लाय केलं, इथं 100ने मल्टिप्लाय केलं. असं न करता इथं आपण डायरेक्ट कॅन्सलही करू शकतो. याला आपण डायरेक्ट इथं 6 1 जा 6 6 6 असंही करू शकतो, पण ते लक्षात येणार नाही म्हणून आपण काय करू, त्याला आता डेसिमल पॉईंटला इथं काढून टाकण्यासाठी इथं 100ने, याला पण 100ने, याचं आपण नंतर बघूया. इथं 100ने मल्टिप्लाय केलं, इथं आलं 36. याला 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय, डेसिमल पॉईंट 2 डिजिट पुढे, डेसिमल पॉईंट 2 डिजिट पुढे म्हणजे त्याचं झालं 6 इंटू 100ने डेसिमल पॉईंट 2 डिजिट पुढे म्हणजे 27. इथे 3 इंटू. आता इथं काय खाली एकच आहे, आपल्याला वर डेसिमल पॉईंट असलेलं चालतात, फक्त डिनॉमिनेटरला नको आहे, मग इथं आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता येईल 0.01 आणि खालचं असेल इथं 1. आता इथे कॅन्सलेशनमध्ये कुठं काय काय बघा, हे 6 6 1 जा 6, 6 6 जा 36, 3 1 जा 3, 3 9 जा 27. ठीक आहे. आता इथे पुढे 1 1 1. आता डिनॉमिनेटरचा प्रश्न मिटला. आता 6 इंटू 9, 6 9 जा 54 इंटू 0.01 इक्वल्स टू. आता 54ने 1 इथलं मल्टिप्लाय केलं म्हणजे 54च असेल. आता डेसिमल पॉईंट, इथे डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत, म्हणजे आन्सरमध्ये 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यावं लागेल. 4 5 नंतर डेसिमल पॉईंट आणि इथे 0, म्हणजे आन्सर काय येईल 0.54. 0.54. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5. सेम जसं असं होतं त्याच प्रकारचं इथं सगळीकडेच मल्टिप्लिकेशन आहे. सेम अशाच प्रकारचं हे पण उदाहरण आहे. आता इथं हे 6 आपल्याला नको आहेत, इथं डेसिमल पॉईंटमध्ये नको आहेत, तर मग इथं 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं 10ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं पण 10ने, म्हणजे हा एक डेसिमल पॉईंट पुढं सरकेल, म्हणजे इथं काय येईल 0.36 अपॉन याचं होईल 6, इथे 0.05. मी तर 100ने मल्टिप्लाय करवलं, इकडं 100ने मल्टिप्लाय करवले. 100ने केलं म्हणजे काय येईल ते 2 3 5, कारण डेसिमल पॉईंट हा 2 डिजिट पुढे सरकेल, आणि ते येईल 5 इंटू 1/6. 1/6. आता या ठिकाणी डिव्हिजन बघूयात. 6ने याला डिवाइड केलं तर इथं काय येईल 0 पॉईंट, आणि हे इथं 0 येईल, आणि 6 6 36. ठीक आहे, हे कॅन्सल झालं. आता याला 5ने केलं, 5 1 जा 5, 5 4 जा 20, इथे किती होतात 3, किती होतात 3, 5 7 जा 35, हे 1 जसेचे तसे. आता काय आलं इथे बघा परत 0.06 इंटू 47, आणि खाली इथे डिनॉमिनेटरला हे 6. आता इथे परत हे 6 आणि हे 6 इथं आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. इथे 6 आणि हे इथं 6 कॅन्सल करावं लागेल. ते किती येईल मग आता बघा, इज इक्वल्स टू हे 6 1 जा 6, 0 पॉईंट इथं 0 आणि हे 1, म्हणजे याचं काय येईल इथे 0.01, आणि 0.01 47ने मल्टिप्लाय केला म्हणजे मल्टिप्लिकेशन काय असेल 47, आणि डेसिमल पॉईंट, हा डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत, म्हणजे 1 2 डिजिट्स म्हणून डेसिमल पॉईंट दिला 0.47. 0.47. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6. There are 48 students in class. 5/8 of them are boys. A total students आहेत 48, त्यातले 5/8 आहेत boys. And 1/3 of the boys are selected for kabaddi. How many boys are selected for kabaddi? आता टोटल स्टुडंट पैकी 5/8 बॉईज आहेत, म्हणजे बॉईज किती झाले बघा, बॉईज किती येईल 48चा 5/8, 48चा 5/8, बघा 8 1 जा 8, 8 6 जा 48, 6 इंटू 5 30,
टोटल बॉईज किती आले 30 आणि त्या बॉईजमधले 1/3 कबड्डीसाठी सिलेक्ट केले. म्हणजे कबड्डीसाठी 30 मधून किती केले 1/3 1/3 म्हणजेच 1/3 म्हणजे हे 3 1 जा 3 3 1 जा 3 0 10 × 1 10 म्हणजे बॉईज किती सिलेक्ट केले कबड्डीसाठी 10 बॉईज. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 7. Raman used 4/5 of his salary for household expenses and 1/8 for tours. He saved 3600. What was his salary? आता तो जो एकूण सॅलरी खर्च करतो, एकूण सॅलरी किती आहे हा प्रश्न विचारलाय. तर तो एकूण किती सॅलरी खर्च करतोय तर ही दोन्ही इतकी याच्या आणि किती उरते त्याला 3600. मग तो खर्च करणारी सॅलरी किती आहे तर हाऊस होल्ड एक्सपेन्सिव्हवर किती आहे 4/5 प्लस आणि टूर्सवर किती करतो 1/8. म्हणजे तो टोटल सॅलरी किती खर्च करतोय बघा. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 848 32 4 8 जा 32 प्लस 5/5 8 जा 40 इक्वल्स टू 37/40. एवढी सॅलरी तो खर्च करतो. ठीक आहे. आणि मग सॅलरी त्याची किती उरते की जी सेव्हिंग होते तर आपण टोटल सॅलरी काय पकडत असतो अशा केसमध्ये 1 इज सॅलरी मायनस त्याच्यातून किती खर्च केला 37/40 किंवा याला आपण 40/40 असंही करू शकतो. मग 40/40 येण्यासाठी याच्यामध्ये किती आणखीन लागतील 1/40. तर इथं बघूयात हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 40 - 37/40 म्हणजेच 3/40 एवढी सॅलरी त्याची सेव्हिंग होते. आणि ही जी सॅलरी आहे ही सॅलरी किती आहे 3600. आता इथून हे दोन प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवता येतं. पहिला प्रकार म्हणजे आपल्याला काय करता येईल या ठिकाणी की हे एक्स कन्सिडर करून करता येईल किंवा हे ऑप्शन आहे आणि हे ऑप्शन कोणत्या कंडिशनला ट्रू होतं ते बघता येईल किंवा एक्स घेऊनही आपल्याला ते करता येईल. आता हा जो पार्ट आहे 3/40 हा त्याच्या सॅलरीचा किती आहे 3600. म्हणजे त्याची सपोज सॅलरी आपण एक्स आहे असं कन्सिडर केलं तर मग काय येईल ते एक्स इंटू 3/40 किती आहे तो 3600. किती आहे तो 3600. आता हे इथे मल्टिप्लिकेशन आहे. इथं काय होईल डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. हे एक्स इक्वल्स टू हे 3600 इंटू हे इकडे डिव्हाइड होईल म्हणजेच काय याच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 40/3 3 1 जा 3 3 2 जा 6 0 0 हे कॅन्सल केलं इक्वल्स टू 1 2 3 हे 30 आणि हे 12 × 4 48. म्हणजे त्याची टोटल सॅलरी किती असेल 48,000. किती असेल 48,000. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8. Which of the following fraction is equivalent to 4.25? आता हे उदाहरण सहज ओरली समजू शकतो आपण. आता इथे ऑप्शन्स बघूयात. आता ह्याला थोडं बाजूला ठेवूयात. 4ला 25ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर काय असेल 0 पॉईंट समथिंग 0 पॉईंट काहीतरी असेल. 25ला 4ने डिवाइड केलं तर काय येईल 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 20 4 6 जा 6 पॉईंट समथिंग येईल. आणि 1/4 म्हणजेच काय असतं 0.25. म्हणजे याच्याशी इक्विव्हॅलेंट कोणता असेल 17/4. क्वेश्चन नंबर 9. 11/3 इंटू निगेटिव्ह 3/22 डिवायडेड बाय निगेटिव्ह 0.125. आता इथं काय कॅन्सल होतात का बघूयात. कारण इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण अगोदर कॅन्सल करूयात. 11 1 जा 11 11 2 जा 22 3 1 जा 3 3 1 जा 3. आता इथं काय उरलंय 1 × 1. आता इथं साईन हे निगेटिव्ह आहे म्हणजे -1
अपॉन 1 इंटू 2 निगेटिव्ह 2. आता हे इथं बघूयात आपण, हे जे 0.125 जे आहे याला आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करताना 5वीच्या वर्गात बघितलेलं. काय केलं होतं, इथं डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट्स आहेत, मग इथं खाली 3 झिरो घेतले आणि संख्या लिहिली. ठीक आहे, म्हणजे हे काय डिवायडेड बाय, याच्याऐवजी काय लिहिलं मग हे 125 अपॉन 1000 अपॉन 1000. आता इथे तुम्हाला हे कॅन्सल करता येईल इथल्या इथेच. बघूयात, हे 25ने डिव्हिजिबल आहे. 25 1 जा 25, 25 5 जा 125 आणि हे 25 4 जा 100 आणि हे 0 आलं इथे. हे परत हे इथं 5 आणि 40, हे 5 1 जा 5 आणि 5 8 जा 40. इथे किती उरलं आहे बघा, निगेटिव्ह. आणि ह्याचं साईनसुद्धा निगेटिव्ह आहे बरं का, हे इथं पण निगेटिव्ह आहे, ह्याचं पण निगेटिव्ह. 1/2 डिव्हायडेड बाय निगेटिव्ह 1/8 इथपर्यंत आलं. आता इज इक्वल्स टू निगेटिव्ह 1/2. हे डिव्हिजनच्या ऐवजी इथं मल्टिप्लिकेशन आपण करत असतो. आणि हा जो दुसरा फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल, म्हणजे निगेटिव्ह हे 8 वर जाईल आणि हे 1 खाली येईल. 8 वर जाईल आणि 1 हे खाली येईल. आता पुढे हे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह, द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह, म्हणजे उत्तर जे असेल ते पॉझिटिव्ह असेल. आता इथं कॅन्सलेशन करूयात. हे 2 1 जा 2 आणि हे 2 4 जा 8. आता 1 इंटू 4 4, 1 इंटू 1 1/4 आणि निगेटिव्ह या दोघांचा मल्टिप्लिकेशन हा पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह 4, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 10. By which number should 3/4 of 8/7 be divided to get 3/4? परत बघा, by which number should 3/4 of 8/7. आता 3/4 of 8/7 याचा अर्थ काय होतो ते बघूयात. इथं लिहूयात 3/4 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं 8/7, म्हणजे याची व्हॅल्यू किती येते इथे कॅन्सल करूयात. 4 1 जा 4, 4 2 जा 8 इक्वल्स टू 3 2 जा 6/7, म्हणजे याचा व्हॅल्यू किती आली 6/7. 6/7. आता प्रश्न काय होतो बघा, बाय विच नंबर शुड 6/7 बी डिवायडेड टू गेट 3/4. सपोज दॅट नंबर इज एक्स, म्हणजे 6/7 इज डिवायडेड बाय एक्स टू गेट 3/4. म्हणजे 6/7ला एक्सने डिवाइड केलं तर 3/4 येईल, असं आपण एक्स कन्सिडर करूयात. किंवा हे ऑप्शन घेऊन केलं तरी सुद्धा चालतं. इक्वल्स टू 6/7. आता हे डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन आणि याचा रेसिप्रोकल एक्स. इथं डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे इथं डिनॉमिनेटर 1 असतं, तुम्हाला माहिती आहे. याचा रेसिप्रोकल काय येईल मग 1/x इक्वल्स टू 3/4. ठीक आहे. आता पुढे 1/x इथं 1/x इक्वल्स टू हे, आणि याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजेच काय होईल हे या ठिकाणी या साईडला गेल्यानंतर डिव्हिजन म्हणजेच काय त्याचं रेसिप्रोकल 7/6 राहील ते 7/6. आता इथं आपण कॅन्सल करूयात. 3 1 जा 3, 3 2 जा 6 काय आलं 1 इंटू 7 7, 4 इंटू 2 8. आणि हे काय 1/x ची व्हॅल्यू आहे. आपल्याला एक्स काढायचं आहे, म्हणजे याचा रेसिप्रोकल केला किती आणि याचा केला तर किती येईल ते, मग याचं उलट 8/7 काय येईल त्याचा आन्सर एक्स इक्वल्स टू, म्हणजे इथं आपण घेतलं एक्स इक्वल्स टू तर काय येईल याचं पण उलट होईल 8/7. 8/7 ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 12. बाय विच नंबर शुड 2/3 ऑफ 7 8 बी डिवायडेड टू गेट 2. सेम अशाच प्रकारचं हे उदाहरण आहे, हे आणि हे सेम आहे. मग ह्या दोघांचे 2/3 ऑफ 7/8 याची व्हॅल्यू किती येते बघा. 2/3 ऑफ 7/8, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 7/12 किती येते 7/12. मग 7/12 इज डिवायडेड बाय एक्स टू गेट 2. एक्सला डिवाइड केलं 2 येईल, आपण ती नंबर एक्स कन्सिडर केली.
परत पहिल्यासारखं 7/12 इंटू 1/x इक्वल्स टू 2. आता हे इकडं जाईल 1/x इक्वल्स टू 2 इंटू याचा रेसिप्रोकल होईल 12/7. काय येईल ते 12/7 इज इक्वल्स टू 12 इंटू 2 24/7 अँड देअरफॉर x इक्वल्स टू याचा परत उलट 7/24. 7/24 ऑप्शन नंबर 4. हे दोन्ही उदाहरणं सेम आहेत, सारख्याच प्रकारचे आहेत. क्वेश्चन नंबर 12. इफ द फ्रॅक्शन्स इथे फ्रॅक्शन्स दिले आहेत आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर विच फ्रॅक्शन विल बी लास्ट. असे उदाहरणं आपण एक्सरसाइज 1 आणि 2 मध्ये खूप बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला करता येतं. 2-2चा कम्पॅरिझन करायची किंवा जर डिनॉमिनेटर किंवा न्यूमरेटर या दोघांपैकी सहजासहजी आपल्याला एकामध्ये सारख्यामध्ये कन्व्हर्ट करता येत असेल ते जास्त सोयीस्कर ठरतं. आता 3415 याला तुम्ही LCM आहे, LCM किती येते याचं मल्टिप्लिकेशन 60, म्हणजे याचं न्यूमरेटर 60 मध्ये कन्व्हर्ट करायला आपल्याला सोपं जाईल. आणि मग ते सगळ्यांचे न्यूमरेटर सारखे झाले की मग आपल्याला त्याचा लहान मोठेपणा सहज ठरवता येतो. मग आता इथं न्यूमरेटर 60 करायचं तर याला कितीनं गुणावं लागेल. पहिल्यांदा या 20ने, याला कितीने 15ने, याला 60ने आणि याला 12ने, याला कितीने 12ने. बघा 23 60 अपॉन 5 आणि 5 इंटू 20 100. नंतर याला 15ने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 15 4 60 आणि 15 7 75. नंतर इथे 60 ने मल्टिप्लाय 61 60 आणि 62 120. याला 2ने, याला 12ने, ह्या दोन्ही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 12 5 60 आणि 12 इंटू 11 12 1 12 कॅरी 1 12 1 1 प्लस 1 132. आता इथं जेव्हा न्यूमरेटर सारखे असतात, आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर घ्यायची. डिसेंडिंग ऑर्डर घ्यायची म्हणजे कोणता असेल. डिसेंडिंग ऑर्डर जेव्हा असते तेव्हा सगळ्यात अगोदर काय असतो, मोठा असतो, सगळ्यात मोठा बिगर किंवा ग्रेटेस्ट, आणि नंतर असतो स्मॉलेस्ट. तर आपल्याला कोणता विचारला आहे, सगळ्यात लास्टवाला विचारला आहे, सगळ्यात लास्ट. आता इथे न्यूमरेटर सारखे आहेत. जेव्हा न्यूमरेटर सारखे असतात तेव्हा ज्याचा डिनॉमिनेटर छोटा तो सगळ्यात मोठा असतो, तो सगळ्यात मोठा असतो. म्हणजे सगळ्यात मोठा हा असेल आणि मग त्याच्यापेक्षा थोडासा लहान जो असेल तो हा असेल, त्याच्यापेक्षा लहान हा असेल आणि सगळ्यात लहान कोणता असेल, हा असेल. मग आपण जेव्हा डिसेंडिंग ऑर्डर येऊ तर लास्टला कोणता येईल, हा येईल. सगळ्यात लहान कोणता असणार आहे, हा. 60/132 म्हणजेच कोणता 5/11. 5/11 ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4.